बदलापूर येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मारेगाव येथील अनेक संघटनांतील महिला रस्त्यावर येऊन स्थानिक नगरपंचायत पासून शहरात कॅन्डल मार्च काढत शासनाचा निषेध केला आहे। महिला सक्षमीकरणाचा नारा देणारे युतीचे सरकार आरोपींना पकडण्यात अपयशी ठरत असताना मारेगाव शहरातील महिला व शाळकरी मुली एकत्रित येऊन दिनांक 25 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून फाशीच्या शिक्षेची मागणी केली। एकीकडे शासनाने लाडकी बहीण योजना काढून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र राज्यात होणाऱ्या महिला व शाळकरी मुलीवर होणारे अत्याचार वाढत असताना सरकार महिला सुरक्षिततेबाबत अनभिज्ञ असून महिला सुरक्षितता करण्यासंदर्भात कठोर पावले उचलले गरजेचे आहे। आम्हाला लाडकी बहिणीचे 1500 नको तर आम्हाला सुरक्षा द्या, असा सवाल मारेगाव येथील महिला शाळकरी मुलींनी शासनाला केला आहे। एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकते, मग एका रात्रीत नराधमाला फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत? आमचं फक्त एकच म्हणणं आहे की जो नराधम आहे त्याला फाशीची आणि फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे आणि त्याचसाठी आज आम्ही इथे जमलो। भारताच्या देशाच्या लेकीबाळी या लेकीबाळींवर जो अन्याय होत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या युवतींनी कॅन्डल मार्च काढलेला आहे। कारण तर मुलींनी शिकू नये का, मुलींनी बाहेर पडू नये का, मुलींनी सगळे दिवस आतमध्येच राहावं का, आईवडिलांनी काय करायचं? आज 24 तास होऊन गेले तरी त्या नराधमाला फाशी झाली नाही। जर त्या नराधमाला फाशी झाली असती तर आजकाल या 2 दिवसामध्ये आणखी जे प्रकार घडले हे घडले नसते। म्हणून या शासनाला जाग आली पाहिजे, या शासनाला समजलं पाहिजे आणि लेकीबाळींना सुरक्षित राहण्याचं वेळ आली पाहिजे, अशी मी शासनाला विनंती करते। आणि या शासनाने या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमच्या युवतीची आणि महिलांची सुद्धा मागणी आहे। यावेळी जिजाऊ ब्रिगेडसह तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या कॅन्डल मार्चमध्ये भाग घेतला।